श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र अध्याय 6. आता 6व्या अध्यायामध्ये बघूया. निवृत्ती घरी येतात व रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत जलसमाधी घेऊन देहत्याग करतात. काही दिवसानंतर जेव्हा निवृत्ती स्वतःच येऊन दरवाजात उभा राहिला तेव्हा पंतांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. रुक्मिणीबाईंना तर आभाळ ठेंगणे वाटू लागले. त्यांनी लिंबलोन उतरून त्याला घरात नेले. मग आनंदाचा भर जरासा ओसरल्यानंतर जेवणे झाली. भावंडे तर निवृत्ती दादाला चिकटूनच बसली. नंतर पंतांनी मधल्या काळात निवृत्ती कुठे होता, काय करत होता याबद्दल अगदी खोदून खोदून चौकशी केली, परंतु त्याविषयी त्याच्याकडून काहीच संगतवार अशी माहिती मिळेना. एक गोष्ट मात्र सर्वांच्या लक्षात आली की आताशा निवृत्तीचा खेळकरपणा जवळजवळ नाहीसा झाला. दिवसाचा बराच वेळ तो एकटाच बसून कसल्या तरी विचारात मग्न असतो. पण पंतांनी तो परत मिळाला या आनंदातच समाधान मानले. असेच आणखी काही दिवस गेल्यानंतर सर्वजण त्र्यंबकेश्वरचा मुक्काम हलवून पुन्हा आळंदीस परतले. परत आल्यानंतर पंतांनी काही दिवसानंतर तिथल्या ब्रह्मवृंदांची पुन्हा भेट घेतली आणि मुलांच्या मुंजीचा विषय काढला. पण त्या धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांना त्यांचे म्हणणे पटेना. पंतांनी कळवळून व जीव तोडून त्यांना विनंती करून पाहिली. सभेपुढे साष्टांग लोटांगण घालून नाक घासून क्षमाही मागितली. गेल्या 20 वर्षातील स्वतःच्या शुद्ध आचरणाची ग्वाही दिली. तरी सुद्धा त्या रूढींनी जखडलेल्या व पोथ्या पुराणांची झापडे डोळ्यांवर घट्ट बांधून घेतलेल्या कर्मठ ब्राह्मणांच्या दगडी काळजात माणुसकीचा पाजर फुटण्याचे लक्षण काही दिसेना. पंत निराशेने उठून घरी निघून गेले. काही दिवसांनी पंतांनी पुन्हा एकवार सभेत जाऊन त्यांची विनवणी केली. त्यांनी काहीतरी शास्त्राधार शोधावा, कुठेतरी काहीतरी मार्ग असेलच. मग त्याकरिता जर कोणते प्रायश्चित घ्यावे लागणार असेल तर ते सुद्धा घ्यावयास ते तयार आहेत. तेव्हा त्या पुरोहितांनी त्यांना तसा शास्त्रार्थ शोधून काढण्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाने घरी जाऊन पोथ्या चाळल्या. बरेच वेळा एकत्र जमून काथ्याकूट केला. मग एके दिवशी पुन्हा सिद्धेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात सभा भरली. पुन्हा एकवार चर्चा झाली आणि नंतर सभेने पंतांना एकमुखाने निर्णय दिला. पंतांचा अपराध एवढा मोठा आहे की अशा मनुष्याला देहांत प्रायश्चित घ्यावे लागेल. त्याशिवाय अन्य असा कोणताही मार्ग नाही. ते ऐकताच पंतांच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. सुन्न होऊन ते तसेच बसून राहिले. सभेचे सभासद एक एक करून उठून आपापल्या घरी निघून गेले. कितीतरी वेळ निघून गेल्यावर पंत भानावर आले आणि हळूहळू जड पावलांनी घरी परतले. आपल्या एवढ्याशा चिमण्या बाळांच्या आठवणींनी त्यांचे डोळे परत परत भरून येत होते. पंत घरी आले व हातपाय कसे तरी धुवून बाहेर येऊन भिंतीला टेकून खिन्नपणे बसले. रुक्मिणीबाईही त्यांच्या शेजारी येऊन बसल्या. मुले जेवून झोपली होती. काही वेळ शांततेत गेल्यानंतर पंतांनी रुक्मिणीबाईंना धर्मसभेचा निर्णय सांगितला. तो ऐकल्यावर त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले. नंतर 2 घास कसे बसे पोटात ढकलून दोघेही अंथरुणावर पडली. केव्हा तरी उशिरा रात्री त्यांना झोप लागली. दोघांनी काही दिवस विचारविनिमय केला,